धारूर शहरातील माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी साहेब, तसेच मंचावर उपस्थित आमचे छोटे बंधू माधव तात्या निर्मळ, तसेच मंचावर उपस्थित आमचे मित्र इंजिनियर सादिकभाई शेख, तसेच आमचे मित्र माजी नगरसेवक राजूशेठ कोमटवार साहेब, तसेच आमचे मित्र आणि आमच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे ॲडव्होकेट भोसले साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष काजगुंडे साहेब, तसेच माजी नगरसेवक रुपेश चिद्रवार साहेब, तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार असलेले भारतीय जनता पार्टीचे नदीम साहेब, आमचे मित्र बोराडे साहेब, तसेच आमचे माजी नगरसेवक सोमादादा शेळके साहेब, तसेच सराफा व्यापारी आमचे मित्र शेख याकूब, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी मुशीरभाई, तसेच गजाननजी शेळके, सुधाकरराव सोनटक्के आणि प्रभाग क्रमांक 3 यामधील उमेदवार वैशालीताई अहंकारे आणि दुसरे नगरसेवक दत्तात्रय सोनटक्के, समोर उपस्थित भरपूर संख्येने माता भगिनी, तसेच वडीलधारी मंडळी, युवक, पत्रकार आणि माझ्या मित्रांनो, येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी आपल्याला किल्ले धारूर शहर 20 नगरसेवक भारतीय जनता पार्टी आणि 1 नगराध्यक्ष याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही आपल्या समोर आपल्या मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आलो। त्याचं कारण मित्रांनो एक आहे की या प्रभागातील माजी नगरसेवक आत्ताच बोलले बाळासाहेब सोनटक्के की आम्ही आपल्यासाठी अहोरात्र सुखदुःखामध्ये सामील आहोत आणि सुखदुःखामध्ये कधीही तुम्ही आम्हाला आवाज दिला तर आम्ही तुमच्या हाकेला हात देऊन तुमच्या अगदी सुखदुःखामध्ये उभे ठाकणार आहोत। मित्रांनो, हे कधी घडतं तर हे आपल्या विचाराचे माणसं जर तुम्ही निवडून दिले तर ते घडतं। आपल्या विचाराचे माणसं जर तुम्ही नाही निवडून दिले तर हे घडत नाही। त्यासाठी आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधील या अगोदर पण बराचसा विकास झालेला आहे। बाळासाहेब सोनटक्केने सांगितलं, मी इथं फिरत असताना बरेच घरकुल दाखविले की भाऊ हे घरकुल शासनाचेच आहेत का? बाळासाहेब सोनटक्केने त्यांच्या घरातले दिलेले नाहीत, पण ती योजना मंजूर करून आणून तुम्हाला त्याचा लाभ दिला। तर ते बघून मला सुद्धा अगदी चांगलं वाटलं किंवा शासनाचा लाभ 2.5 लाख रुपये मिळतो आणि स्वखर्चाने 2-2.5 लाख रुपये जर आपण त्यामध्ये टाकले तर अगदी 2 BHKचं घर अगदी व्यवस्थित होतं। त्यासाठी मित्रांनो 2006 साली इथला थोडासा प्रश्न होता PTRचा। तो प्रश्न आमच्या वडिलांना मार्गी लावला आणि त्यामुळं आज हे घरकुल जे झाले। तर मला एवढं सांगायचं की त्यावेळेस तुम्ही आमच्या विचाराचा माणूस दिलता म्हणून आम्ही ते तुमचं काम पण केलं आणि इथून पुढे सुद्धा मला एवढंच आपल्याला म्हणायचंय की तुमचे काही प्रश्न प्रलंबित असलेले आम्ही मार्गी लावू। सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो धारूर शहरातील सगळ्यात अगोदर म्हणजे पाणी प्रश्न आहे आणि तो पाणी प्रश्न आम्हाला संधी दिली आमच्या भारतीय जनता पार्टीचे 20 नगरसेवक आणि मी थेट नगराध्यक्ष पदासाठी उभा असलेला आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं आणि संधी दिली तर निश्चितच डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही
2 महिन्याच्या आत आपल्याला 2 दिवस आड का होईना पण पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. तसेच डॉक्टर साहेब 10 वर्ष थेट जनतेतून नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना नगर परिषदेचा भरपूर अनुभव आहे आणि त्यांचं आम्हाला पण मार्गदर्शन लागणार आहे. आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभल्यामुळं आमची टीम अगदी एका सरळ रेषेमध्ये चांगले काम करणार आहे, जे की कुठेही त्यांच्या नावाचा किंवा भारतीय जनता पक्षाच्या नावाचा असं कुठेही उल्लेख होणार नाही की इथं खराब काम केलंय आणि जनताला नाव ठेवायला जागा सुद्धा ठेवणार नाहीत. असं स्वच्छ प्रतिमेचं काम आम्ही करणार आहोत. ही मी आज तुम्हाला ग्वाही देतो. येणाऱ्या काळामध्ये जे जे काही मित्रांनो विकास थांबत नसतो, विकास तर दर दिवस वाढतच जातो. आपल्याला हद्दवाढीचा प्रश्न असेल तो पण आम्ही मार्गी लावणार आहोत. विशेष म्हणजे आपला हे घाटाचा प्रश्न आहे. त्या घाटामध्ये वेळोवेळी एक आठवड्यातून निश्चित नाही म्हणलं तरी 1 ते 2 ऍक्सिडेंट होतात. त्यामध्ये अनेकांचे जीव गेलेत, अनेकांचे घर उद्ध्वस्त झालेत. तो सुद्धा प्रश्न आम्ही डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राच्या नामदार पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन आवर्जून होईल तेवढ्या तातडीने तो सुद्धा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल, हे तर दैनंदिन जीवनातले नगरपालिकाचे रोजच काम आहेत. ते सुद्धा आम्ही अगदी व्यवस्थित करू. तुम्ही फक्त आम्हाला 2 तारखेला आमचे 20 नगरसेवक आणि मी थेट नगराध्यक्षपदासाठी उभा आहे. तर हे 3 मतदान आपल्याला करायचे आहेत. तर ते 3ही मतदान कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावा ही मी आपल्याकडे नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.